नमस्कार मैत्रिणींनो, तर सगळ्यांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आजच्या रंगपंचमीच्याही हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता आज रंगपंचमी दिवशी आलेला ब्लॉग आहे. तर बघा, आज सकाळी सकाळी उठली म्हणजे अंघोळ वगैरे झाली, देवपूजा झाली होती आणि असा सुगंध दरवळत होता या मोगऱ्यांचा, फुलांचा. तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल, ही झाडं लावली होती आणि अशी सुंदर फुलं आली. जास्वंदाचंही खूप छान फूल आलं होतं. आणि मग मस्त सकाळ झाली, देवपूजा वगैरे सगळे कामं वगैरे आवरून घेतली, मुलाला सोडून आली शाळेमध्ये. नंतर हा ब्लॉग स्टार्ट केला तर बघा, अर्धा किलोच्या वर थोडीशी डाळ घेतली होती, कारण की जावेला वगैरे सगळ्यांना आम्ही एकत्र जेवण बनवणार होतो. त्यामुळे मग आणि त्यामध्ये हळद टाकली. पाणी मी उकळायला ठेवलं होतं. मी कुकरला लावणार नाही आहे, त्यात असं शिजवणार आहे, झाकण न लावताच. छान मिक्स करून खूप जास्त वेळ लागत नाही. डाळ धुवून वगैरे टाकली छान आणि झाकून पाणीवर ठेवून सुकवली, शिजवते आहे. तर बघा, असं ते ज्यावरती फेस येतो ना, तो काढतात. आमच्या इथे काढतात म्हणून मीही काढते. मला यामागचं काही रिझन नाही, कारण की आम्ही काही एवढी सुगरण नाही आहे जेवणाबाबतीत. परंतु थोडंफार येतं खाण्यापुरतं आणि सगळ्यांना खाऊ घालण्यापुरतं, तेवढं येतं तेवढं मी करत असते. तर बघा, पुरण असं छान शिजून घ्यायचं आहे आपल्याला. तर ही थोडीशी डाळ मला कच्ची वाटते, त्यामुळे मी थोडीशी अजून शिजवून घेते आणि थोडंसं वर झाकण ठेवून शिजवलं का छान होतं. होळी म्हटलं की आली पुरणपोळी, ते तर आहेच. पण पुरणाचा प्रत्येकीला कंटाळा येतो, पण खायला मात्र उल्हास येतो, हे मात्र नक्कीच आहे. मला तर खूप आवडतात. मला गोड वस्तू आवडतात आणि छान अशी डाळ शिजवून घेतली. आणि तुम्ही डाळ शिजवत असाल तर ती डाळ शिजवू शकता, पण आमच्या इथे आम्ही डाळ न शिजवता पुरण वाटून नंतर शिजवतो. ती एकच असतं की आधी शिजवणं नंतर शिजवण्याची प्रोसेस तर एकच आहे की नाही. मग त्यासाठी मी डाळ पूर्ण टाकून घेतली चाळणीमध्ये आणि जे खाली पाणी आहे ते मी आमटीसाठी वापरते. तर कटाची आमटी जी सगळेजण बनवतात, त्यामुळं मी काही एवढं जास्त शूट केलं नाही आहे, कारण की सगळेजण बनवतात आपापल्या पद्धतीने. मीही आमच्या पद्धतीने बनवते. जर पाहिजे असेल रेसिपी तर कधी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि छान असं पुरण वाटून घेतलं, म्हणजे डाळ जी असते ती मी एका पातेल्यामध्ये टाकून छान असं वाटून घेतलं आहे. त्याला काही जास्त वेळ लागत नाही, जास्तीत जास्त 10 मिनटं ते लागतात. मग छान वाटून घेतल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला साखर आणि मी अर्धा साखर आणि अर्धा गूळ टाकत असते, पूर्ण गूळ टाकत नाही, कारण की त्याने खूप फडफडीत होत्यासारखं मला वाटतं. आपापली चॉईस आहे. तर मला थोडासा गोडवा साखरेचा पण बरा वाटतो, म्हणून मी साखर आणि गूळ दोन्ही मिक्स टाकत असते. आणि दोन्हींचं प्रमाण सेम घ्यायचं असतं. म्हणजे जर तुम्ही अर्धा किलो डाळ घातली असेल तर पाव किलो गूळ आणि पाव किलो साखर असं प्रमाण घ्यायचं आणि त्याला छान मिक्स करून आपल्याला शिजवून घ्यायचं. बघा, हे असं छान वाटून झालं आहे. वाटून आपल्याला ते जे पाणी निघालं आहे या डाळीमधून, ते आपल्याला कटाच्या आमटीसाठी, किंवा आमच्या इथे आमटीच बोलतात, पुरणाची आमटी. तर तुमच्या इथे काय बोलतात ते सांगायला विसरू नका. हे बघा, डाळीचं थोडं छानपैकी याला बघा असं, यामध्ये थोडंसं मी पुरणही टाकून घेतलं, जेणेकरून जी आमटी आहे ती घट्ट होईल. आणि नुसतं पाणी असेल तर एवढी घट्ट होणार नाही, कारण की डाळ आपण एकदम जास्त शिजवत नाही, थोडीशी कमी शिजवतो. बघा, हे मी असं गूळ साखर सर्व टाकून असं छान शिजवून घेतलं. आणि हे कटाच्या आमटीसाठी 2 कांदे आणि खोबरं आणि कोथिंबीर सगळं मिक्सरला लावून घेतलं. तर आमच्या इथे बघा, जेव्हा पुरणाचा स्वयंपाक बनतो त्यावेळी आमच्या इथे कढी आमटी दोन्ही प्रकार असतात, भजे. त्यामुळे मग मी कढी बनवून घेतली आणि कढी ही प्रचंड आवडते माझ्या मुलीला, त्यामुळे मग तिच्यासाठी मी कढी बनवून घेतली. आणि आम्ही सगळेच खातात, त्यामुळे मग आमच्या इकडे सगळेजण कढी आमटी हा प्रकार असतो. त्यानंतर मी आमटी टाकून घ्यायची आहे. मला आता कढी उकळेल तोपर्यंत मी आमटीचं साहित्य, जे की कोथिंबीर, नंतर त्याला खोबरं, जे की मी गॅसवरच भाजून घेतलं होतं. गॅसवरती खोबरं आणि 2 कांदे आणि जो धने आहेत ना, ते धने मी थोडेसे तव्यावरती तेल टाकून भाजून घेतले होते आणि खूप छान चवीला होते. आणि आमच्या इकडची जी आमटी असते ना, ती काळ्या काळ्या वाटणाची असते, म्हणजे आमच्या इथे काळा वाटण वापरतात मराठवाड्यामध्ये, तर त्याची असते. त्यामुळे मग ही आमटीची जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मी मुद्दामून शूट नाही करणं झाली. त्यामुळे मग जर पाहिजे असेल कधी तर मी दाखवेल, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बघा, हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे छान बारीक होईपर्यंत. आणि मी पाणी टाकून थोडंसं बारीक करून घेतलं, जेणेकरून पेस्ट होईल त्याची. आणि याने पण कांदा खोबऱ्याने छान असा घट्टसरपणा येतो आणि चवीला पण खूप छान लागतं.
तर तुम्ही पण कोणत्या प्रकारे बनवता हे नक्की सांगा. छान असं आता बारीक करून घेतलं आणि फोडणीला तेल टाकून घेतलं एका पातेल्यामध्ये तेल टाकल्यानंतर आपल्याला अद्रक जिरे मोहरे टाकून घ्यायचे आहेत. आणि जे मसाला तयार केला आहे तोही आपल्याला या तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे. तर आता जिरे मोहरे टाकून घेते. जिरे मोहरे टाकल्यानंतर ते छान तडतडले तर आता अद्रक लसूण पेस्ट टाकायची सोडून मी थोडासा मसाला टाकला. तर आता चुकून टाकला तर जाऊ देतात, नंतर त्याला पूर्ण नंतर टाकेल. मग अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतली आणि छान फ्राय करून घ्यायची आहे. आणि नंतर मग आपल्याला तो जो काळा मसाला आहे किंवा कांदा खोबऱ्याचा मसाला आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तोपर्यंत बघा जे आमच्या इथे खलबत्ता म्हणतात, तो ना तुमच्या इथे काय म्हणतात ते माहीत नाही. मी तोपर्यंत ते धुवून ठेवलं. आणि जर छोटे छोटे कामं करता करता एक एक काम आवरलं ना तर कामं पटापट होतात आणि जास्त लोडही येत नाही. आणि इथं तिला कढी प्यायची होती, मग कढी पिण्यासाठी तिने कढीसाठी वाटी दिली आणि तिने कढी घेतली आणि कढी पिण्यासाठी घेतली होती. तिला खूप आवडते त्यामुळे. मग नंतर त्याला छान असं अद्रक लसूण पेस्ट छान फ्राय झाली. त्यानंतर मी याच्यामध्ये जो मी काळा मसाला घेतला होता बनवून तो मी टाकून घेतला आणि छान तो पण मस्त फ्राय होईपर्यंत आणि फोडणी दिली. त्यात काळं तिखट वगैरे टाकून छान फोडणी दिली. आणि ते बघा भज्यांसाठी आता तयार करून घेतले. भजे तळायची होती आणि भजे पापड्या आणि आम्ही दोघी जावेने जेवण बनवलं त्यामुळे मग लवकर जेवण पण झालं. ती इकडे भजी आणि पापड्या फ्राय करत होती तोपर्यंत माझ्या पोळ्या चालू होत्या. आणि दोघींच्या गप्पा मारत मारत हसत हसत वेळ म्हणजे जास्त जेवण जरी असलं तरी पण कमी वेळेत होऊन जातं आणि जेवणाचा शीण पण येत नाही की खूप वेळ काम केले. तर आमच्या इथे गप्पा चालल्या होत्या आणि इथं पोळ्या लाटण्या पण चालल्या होत्या. आता काही व्हिडिओ पोळ्यांचा नाही दाखवला. आणि दोघींचे गप्पा मारत मारत आम्ही छान हसून खेळून मस्तपैकी जेवण बनवत होतो. आणि कोण म्हणतं की सुनांमुळे घर तुटतं, असं कधीही नसतं. जेव्हा आपण जर थोडासा समजूतदारपणा आणि समोरच्याने थोडासा समजूतदारपणा घेतला तर घर हे तुटण्यापेक्षा खूप छान प्रकारे चालतं. हे जर प्रत्येकाने समजलं तर प्रत्येक घरामध्ये भांडणं होणार नाहीत असं आम्हाला वाटतं. म्हणून मग प्रत्येकीनं थोडंसं आला राग तर थोडंसं समजून घ्यायचं, जेणेकरून भांडणंही होणार नाहीत आणि काहीही नाही. तर आम्ही तर तसं राहत नाही, म्हणजे की भांडणं होण्यासारखं. छानपैकी मैत्रिणीसारख्या राहिलो तर त्यात काही शंका नसते की आपण दोघी सेम आहोत याच भावनेतून राहत असतो. तर असं छान प्रकारे दोघींनी मिळून जेवण बनवलं आणि जेवण जरा लवकरच बनवलं जेणेकरून आम्हाला पण तयार व्हायला टाईम भेटेल. आणि छान आमच्या पोळ्या आणि भजे, तर बघा आमचे भजे पोळ्या छान चालल्या होत्या आणि हे अशा पोळ्या बनवल्या मी, छान टम्म फुगल्या होत्या आणि चवीलाही छान झाल्या होत्या. आणि तिचे तिकडे भजे तळणं चालू होते. पापड्या भरपूर तळल्या होत्या, पोरांना खूप आवडतात म्हणून. तर बघा असं छानपैकी काळी आमटी झाली. नंतर त्याला भजी बनवली, कांदा भजी, नंतर कढी बनवली. त्यानंतर बघा चपात्या बनवल्या होत्या थोडं पोरांसाठी, कारण की पोरं कधी कधी खात नाही, त्यांच्या मनावरती असतं, मूडवरती. तर अशा पोळ्या बनवल्या, भरपूर बनवल्या होत्या जेणेकरून उद्याही शिळ्या खाता येतील. त्यानंतर भात लावलाय आणि ते दूध तापवायचं राहिलं आहे आणि किचन वटा भांडे वगैरे सगळं आवरून झालं आहे. दोघींनी आवरल्यामुळं पटकन झालं आहे. नंतर त्याला मस्त ताट तयार केलं आणि मीही तयार झाली. छान असं बघा ताट तयार करून घेता, नैवेद्य पण घेतला होलिका मातेसाठी आणि छान अशी मी निघाली होलिका दहनासाठी. आणि सोसायटीमध्ये असल्यामुळे सगळेजण म्हणजे माणसं घरची आल्यानंतरच करतात, त्यामुळं लेटच होते. तरी 9 वाजतात होलिका दहनासाठी, त्यामुळे मग लेटच होऊन जातं. मग सगळ्या मैत्रिणींनी सोसायटीमधल्या छान अशी पूजा करून घेतली. आणि होलिका मातेला एवढीच प्रार्थना की सगळ्यांच्या जीवनातील दुःख दूर होऊ देत आणि सगळ्यांना सुखी समाधानी जीवन जगू दे, आणि याच प्रार्थना करते. आणि नंतर मग सगळ्यांनी ओटी बिटी भरून झाल्यानंतर होलिका दहनाचा कार्यक्रम सुरू झाला. आणि इथे सगळ्याजणी खूप छान तयार होऊन आल्या होत्या
आणि होलिका दहन करण्यासाठी बघा छानपैकी मस्त सगळेजण बघत उभे होते आणि छान प्रकारे कार्यक्रम आणि एवढी उष्णता होती ना, खूप जास्त उष्णता असते आणि म्हणतात की आजच्या होळी आणि थंडी जाळी असं म्हटलं जातं. फेऱ्या पूर्ण केल्या पाणी टाकून. तुम्ही तुमच्या इथे कशा प्रकारे होळी साजरी केली ते नक्की सांगायला कमेंटमध्ये विसरू नका. आणि मुलेही इथं आपले मम्मीसोबत फेऱ्या मारत होती आणि खूप छान वाटलं आणि खूपच मस्त प्रकारे आम्ही होळी साजरी केली. आणि तुम्हालाही व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला विसरू नका. सगळ्या महिलांनी मिळून होलिका मातेची पूजा केली आणि नंतर हळदी कुंकू लावून घेतलं आणि एकमेकींना हळदी कुंकू लावलं, जो की आपला सौभाग्याचा मान आहे आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये ही गोष्ट झालीच पाहिजे. त्यामुळे मग आम्हीही तसंच केलं आणि सगळ्यांनी हळदी कुंकू लावून एकमेकींना होळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्रसाद घेऊन सगळेजण आपापल्या घरी आले. आम्हीही आमच्या घरी आलो आणि छानपैकी घरी येऊन जेवण वगैरे केले आणि मस्त वाटलं. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.